बघा, आज आहे शनिवार, आज आहे आपल्या प्रयोगाचा दिवस आणि आज अगदी सोपा प्रयोग आहे बरं का. आपल्या लेवलचा प्रयोगच नाही, तो 1ली ते 4थी पर्यंतचा प्रयोग आहे. आणि मी तुम्हाला साहित्य सांगतो आणि तुम्हीच मला त्या प्रयोगाचं नाव सांगा बरं का. प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे, सर्वात प्रथम लोहचुंबक आहे, टाचण्या आहेत, प्लास्टिकचा एक कव्हर आहे, काच आहे, एक चिनी मातीची वाटी आहे, काही दगड आहेत आणि काही टाचण्या आहेत, काही खिळा एक आहे. तर काय असेल प्रयोगाचं नाव? प्रयोगाचं नाव आहे चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ. काय नाव प्रयोगाचं? हा, म्हणजे आपल्या लेवलचा प्रयोगच नाही, तो 4थी पर्यंतचा आहे की चुंबकाला कोणते कोणते पदार्थ जे पदार्थ चुंबकाला अट्रॅक्ट करतात किंवा आकर्षित करतात किंवा चिटकतात त्याला आपण काय म्हणतो? चुंबकीय पदार्थ. आणि लोहचुंबकाला जो पदार्थ चिटकत नाही त्याला आपण काय म्हणतो? अचुंबकीय पदार्थ. आपण अगोदर प्रयोग समजून घेऊन बघू, त्यानंतर थोडासा हाच प्रयोग आपण वरच्या लेवलला मिळू आणि आपण आपल्या पद्धतीने थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीने थोडंसं हा प्रयोग सांगू. बघा, माझ्याकडे लोहचुंबक आहे आणि लोहचुंबकाचे 2-3 प्रकार आहेत. हे जे आहे बघा, सिलेंडर टाईप लोहचुंबक आहे. दुसरं जे आहे ते स्पेरिकल आहे, गोल आहे. तिसरं जे आहे का ते ट्रायंग्युलर शेप आहे. म्हणजे उपयोगानुसार वेगवेगळे टाईपचे चुंबक वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, प्रयोगामध्ये नवीन काहीच नाहीये. आपण सुरुवातीला काय करू की हे चुंबक आपण काय करू, टाचण्याजवळ गेल्यानंतर काय होईल? चिटकतात, हे की नाही? बरं, टाचण्याजवळ गेल्यानंतर काय होईल? लगेच काय होईल? सगळे ते टाचण्याच्या आहेत का त्या चिटकून चालल्यात बरं का. नंतर मग मी काय करतो, ह्या चुंबकाला काय करतो, हा लोखंडी खिळा आहे, हा लोखंडी खिळा काय होईल? मग लोखंडी खिळा काय होईल? चुंबकाला चिटकून जाईल, हे की नाही? हा बघा, चिटकून गेला. नंतर मी काय करतो, हाच लोहचुंबक घेतो आणि ह्या लोहचुंबक काय करतो, ह्या प्लास्टिकचा जो हे आहे झाकण आहे त्याला चिटकल का? नाही. बर, नंतर हेच लोहचुंबक घेतो आणि हे काच आहे, काचाजवळ चिटकल का? नाही. बरं, असं काय झालं? आता इथून थोडासा प्रयोग आपल्या लेवलचा आपण करूया. काही पदार्थ चिटकले आणि काही पदार्थ चिटकले नाही. तर बघा, इयत्ता 6वीला आहे बघा, मॅग्नेटिझम नावाचा धडाच आहे. इयत्ता 6वीचा चॅप्टर आहे तो. मायकल फॅराडे नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. त्यांनी काय केलं माहिती का? त्यानं एक मॅग्नेट घेतलं आणि त्याला काय काय गोष्टी सांगितल्या. सगळ्यात प्रथम तो काय म्हटला की जेवढे काही चुंबक आहेत हे चुंबक माहितीये का, 2 ध्रुव असतात, 2 पोल असतात. कोणते कोणते पोल आहेत ते? हा, गुड, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. बघा, कुठलाही जरी लोहचुंबक आपण घेतला तर त्यामध्ये अदृश्य अशा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात जे की आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. प्रत्येक चुंबकामध्ये बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, नेहमी नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जात असतात. तर त्यांनी त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या काही काही प्रॉपर्टी सांगितल्या, वैशिष्ट्य सांगितल्या. कोणी सांगितल्या? मायकल फॅराडेने सांगितल्या. तर तो काय म्हणतो बघा, प्रत्येक मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात आणि ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जातात. काय म्हणतात तो? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्या नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जातात. एवढंच आहे की ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. आणि त्यामुळे काय होतं, जितकं त्याचा एरिया आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा, त्याच्या सानिध्यामध्ये थोडं जरी आलं, त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या सानिध्यामध्ये थोडं जरी कुठली वस्तू आली, ती मग लोखंडाची असेल, निकेलची असेल, कोबाल्टची असेल, ब्रासची असेल, ती लगेच काय होतं, अट्रॅक्ट होऊन जाईल. कळलं का? मग तेच रिझन आहे, फक्त मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या सानिध्यामध्ये ती वस्तू आली पाहिजे तरच ते काय करते, मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करते. हे कोणी सांगितलं होतं? हे सगळ्यात प्रथम मायकल फॅराडेने सांगितलं. आणि त्यांनी आणखी सांगितलं, तो काय म्हणतो, ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत ह्या एकमेकांना कधी इंटरसेक्ट करत नाही, म्हणजे एकमेकांना कधी छेदत नाही.
आणि सगळ्यात जास्त मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत, तुमचं जे मॅग्नेट आहे का, मॅग्नेटला दोन पोल आहेत बघा, नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल. बघा साऊथ आणि नॉर्थ मध्ये काय असतं, अट्रॅक्शन असते. साऊथ आणि नॉर्थ मध्ये काय असतं, अट्रॅक्शन असते. म्हणजे अपोजिट फोर्स जर असतील तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. आणि जर लाईट पोल असतील साऊथ साऊथ मध्ये काय होईल, दोन्ही जर समजा आपण साऊथ साऊथचे टोक समजा एकत्र केले तर काय होईल, रिपल्शन होते, ते दूर जातात. नॉर्थ नॉर्थ जर जवळ गेलं तर काय होईल, रिपल्शन होते. साऊथ साऊथ जर जवळ गेलं तर रिपल्शन होते. त्या सगळ्या गोष्टी मायकल फॅराडेने स्पष्ट करून सांगितल्या होत्या. आणि बघा आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी ह्या मॅग्नेटचा वापर करतो. आपल्याकडे एटीएम कार्ड आहे का, बघितलं का एटीएम कार्ड कधी, एटीएम कार्डच्या मागे एक काळी स्ट्रीप असते बघा. एटीएम कार्डच्या मागे एक काळी स्ट्रीप आहे, ती मॅग्नेटिक स्ट्रीप असते. जेवढा काही डाटा आहे ते सेव्ह करायचं काम ती मॅग्नेटिक स्ट्रीप करत असते. तुमचं एटीएम कार्ड असेल किंवा मग तुमचं क्रेडिट कार्ड असेल, हे बघा, हे बघा, हे एटीएम कार्ड आहे. आणि या एटीएम कार्डच्या मागे ही काळी स्ट्रीप दिसायली का तुम्हाला, हा ही काळी स्ट्रीप जी आहे का ती मॅग्नेट पासून बनलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचा जेवढा काही डाटा आहे सगळा डाटा ह्या मॅग्नेटिक स्ट्रीप मध्ये सेव्ह केलेला असते. एटीएम कार्ड असू दे, क्रेडिट कार्ड असू दे, त्याच्यामध्ये ही मॅग्नेटिक स्ट्रीप आहे. आणखी बघा, तुम्ही कधी रेल्वे स्टेशनला गेलात का, हा रेल्वे स्टेशनला एअरपोर्टला बऱ्याच ठिकाणी बघा ते मेटल डिटेक्टर असते, बघितलं का. तुम्ही एंट्री करताना काय होते, ते मेटल डिटेक्टर तुमच्या असं अंगावर जवळून ते येतात बघा. ते काय असतं की तुमच्याजवळ कुठलं जरी मेटल असेल किंवा कुठली जरी लोखंडाची धारदार वस्तू असेल तर ते मेटल डिटेक्टर काय करते, लगेच वाचते बरं का. लगेच काय करते, बी का मॅग्नेट असतात. आणि ते मॅग्नेट माहिती का लगेच डिटेक्ट करतात की तुमच्या जवळ किंवा तुमच्या शरीरामध्ये काही जरी समजा मेटलची एखादी वस्तू असेल तर ते डिटेक्ट करतात. तर तिथं सुद्धा त्या मॅग्नेटचा वापर होत असते. बरं, मोठे मोठे तुम्ही क्रेन वगैरे बघितलेत का, जिथं वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येतात, अशा बरेच क्रेनला मॅग्नेट लागलेले असतात. जेणेकरून काय होतं की मॅग्नेटच्या साह्यानं वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतात. कळलं, सोपा प्रयोग आहे. प्रयोगामध्ये नवीन काहीच नव्हतं. चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ, फक्त आपण थोडंसं त्याला काय केलं, साबणीचं ज्या काही गोष्टी होत्या त्याला जोडल्या. आवडला का प्रयोग, आवडला. बर, मॅग्नेटिक लाईनचा फोर्स कोणी सांगितलं तुम्हाला, कोणत्या सायंटिस्टने सांगितलं होतं, मायकल फॅराडे. गुड. बरं, दोन पोल कुठले कुठले असतात, बर. आणि या मॅग्नेटिक लाईनचा फोर्स कुठून कुठपर्यंत जातात, नॉर्थ कडून साऊथ कडे. मॅग्नेटिक लाईनचा फोर्स असतात, प्रत्येक मॅग्नेटला मॅग्नेटिक लाईनचा फोर्स असतात. फरक एवढाच आहे की ते आपल्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही. कळलं, आवडला प्रयोग, चला ठीक आहे, थँक्यू.